अभिवादन करतो व माझ्या शब्दाला सुरुवात करतो. खरं तर मी एक याच गावचा विद्यार्थी आहे, याच गावचा मुलगा आहे आणि गावची परिस्थिती आपल्याला माहीत असते की मुलं कशी घडतात म्हणून. मीही तसाच घडलो होतो. इकडे उन्हाळक्या करणं, कुठे खेळायला जाणं, कुठं फिरणं, म्हणजे जे गावचं वातावरण लागतं लहानपणापासून मी तसाच होतो. काही खूप अभ्यासात हुशार होतो किंवा अभ्यासाची गोडी होती असं काही नाही. पहिल्या वर्गात आईनं टाकलं होतं, आईवडिलांनी पहिल्या वर्गात टाकलं आणि मी 10-15 दिवस शाळेत गेलोच नाही. कारण की शाळेचा गंध हा नसतोच. आपण ग्रामीण भागात गेलो तर असं खेळावं वाटतं, राहावं वाटतं, पण शाळा करावी वाटत नाही. तसंच मी होतो. एक दिवस आईनं मजुरी पाळली आणि मला शाळेत पाठवलं. तरी मी जात नव्हतो. आई ओढत नेलं शाळेत मला आणि शाळेत बसवलं. पोरे सर तेव्हा होते आणि पोरे सरने एवढं मारलं. पहिल्याच दिवशी शाळेचा खूप मार खाल्ला. मला वाटतं लटकवलं होतं मला उलट. कारण की मी पळून यायचो शाळेत, जायचो पळून यायचो. आणि इथं मंदिरात इथं आधी पोल होता, इथे खेळायचो किंवा इथं मंदिर होतं, आधी जुनं मंदिर होतं, तिथे खेळत बसायचं दिवसभर. असा प्रवास होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे गावाकडे सवंगडी आपले सगळे मित्र असतात. तसाच मी कुठं क्रिकेट खेळायला जा, कुठं पोहायला जा, कुठं रात्री 4 वाजता उठो, कोणाच्या वावरातून हरभरा आण, म्हणजे असे मी लहानपणी उपक्रम करायचो. 5वी-6वी पर्यंत कुठं म्हणजे जुगार खेळ अशाही प्रकारचं मी घडलेलो आहे. एक दिवस 7व्या वर्गामध्ये 7वी की 8वी मध्ये होतो आणि असाच जुगार खेळत होतो. आई आली आणि खूप मारलं मला, की एवढं मारलं, खूप मारलं आहे ना. आणि स्वतःच एवढी रडत बसली, एवढी रडली 1 दीड तास ती रडत बसली असेल. आणि त्याचं मला वाईट वाटलं की म्हणजे आपण काय करतोय, म्हणजे आपल्याला कुठेतरी चेंज व्हायला हवं. जी आपली परिस्थिती आहे ती आपण बदलायला पाहिजे. आपण जे करतोय, जे बाहेर असं उन्हाळ्यात करतोय, हे चुकीचं आहे. मग मी अभ्यासामध्ये थोडं म्हणजे मागेच होतो. सशीला शाळेत टाकलं, तिथंही येत नव्हतो. असं वाटत होतं की शाळा सोडून द्यावा, कारण इंग्लिशचा आणि माझा संबंध नव्हता. असं वाटत होतं की आता नको, सायन्स नको, इंग्लिश नको, मॅथ नको, आपलं गावाकडची शाळा बरी आहे, आपण इथं शिकायला हवं. तेव्हा तर आईनी आणि वडिलांनी ट्युशन लावली माझी. म्हणजे ढोरे सर होते, असंच 100-150 रुपये घ्यायचे सर. ढोरे सरनी गणित चांगलं केलं. तेव्हा आत्मविश्वास वाढला की नाही आपण याच्यात करू शकतो. अजून बाबासाहेब मला कळाले नव्हते. बाबासाहेब काय, शिवाजी महाराज काय, शाहू फुले आंबेडकर या चळवळीत मी तोपर्यंत नव्हतो, कारण की गावाकडे आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही. त्यानंतर हे झाल्यानंतर 10वी झाली. 10वीमध्ये 85% पडले. त्यामध्ये एक 9वीचा किस्सा असा की आज तराळ सर सुद्धा बसलेले तिथं. तराळ सरनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी गणिताचे क्लास घेतले. त्यानंतर आमच्या बॅचमध्ये आम्ही म्हणजे 3-4 मुलं होतो की ज्यांना 99 मार्क होते 100 पैकी गणितामध्ये. एक पल्लवी लखाडे असेल, नरेंद्र इंगळे असतील, धनश्री ढोरे असतील, यांना 99 मार्क होते 100 पैकी. मलाही 91-92 मार्क होते. परंतु अशा प्रकारे परिस्थिती होती. त्यानंतर 11वी-12वी संभाजीनगरला गेलो, म्हणजे औरंगाबादला गेलो. तेव्हाही बिघडण्याचा खूप चान्स होता, कारण की अक्षरशः गाव सोडलं होतं. घरी तरी मी म्हणजे आईचा धाक होता, वडिलांचा धाक होता. थोडंफार आपण राहतो बाबा की आपल्याला काहीतरी चुकीचं करायचं नाही. संभाजीनगरला गेलो, तिथेही खूप वाव होता की आपण चुकीचं काय करू शकतो. 150 जणांची आमची बॅच होती 12वीची. 1000 मुलांचं वसतिगृह होतं. त्यातले असं खेद वाटतो की मुलं बिघडतात 11वी-12वी मध्ये. त्यांना म्हणजे जर वातावरण भेटलं नाही तसं की ते वेगळ्या मार्गाला लागतात. तर तुम्हाला बराक ओबामा माहिती असतील, बऱ्यापैकी जे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांनी एक म्हणलेलं आहे, तुमचे मित्र मला सांगा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. म्हणजे तुम्ही कोणत्या संगतीमध्ये राहता तसे तुम्ही घडता. लहानपणी मी तशा मित्रांसोबत होतो, तसा मी वागत गेलो. त्यानंतर मी 11वी-12वीला गेलो. तिथेही घडणारे आणि बिघडणारे दोन्ही मित्र होते. पण मी घडणाऱ्या मित्रांसोबत गेलो. जे माझे सिनियर होते ते रात्रभर फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्यावर डिस्कशन करायचे. मी तेव्हा 11वी-12वीला मला काही एवढं कळत नव्हतं. मी नेमकंच 10वी झाली, तिथं गेलो आणि हे माहिती नाही, बस आपलं कॉलेज करायचं, कसं तरी सायन्स घेतलं, त्याचं बघायचं. ट्युशनचे घरी थोडी आर्थिक अडचणी असल्यामुळे ट्युशनचा थोडा हे होता, लावायचं की नाही लावायचं. आणि फक्त माझं नशीब एवढं चांगलं की मला सगळे चांगले मार्गदर्शक करणारे चांगले भेटले. लहानपणापासून शिक्षक चांगले भेटले. जिल्हा परिषदचे पोरे सर असतील, देशमुख सर असतील, तुळगार सर असतील, त्यानंतर सिंधू विद्यालयात काडे सर असतील,
यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. 11-12 गेलो तिथं जे म्हणजे BA ला असतील, कोणी इंजिनिअरिंग करत होतं, म्हणजे 1000 मुलांचं वसतिगृह होतं. तिथं वेगवेगळ्या फील्डचे असतात. आम्ही 150 जण 11-12चे, त्यानंतर 100-200 जण इंजिनिअरिंगचे, काही BA चे, काही BCOMचे अशी तिथं मुलं असतात. आणि खेद असा आहे की त्यांना तिथं खूप वाव असतो की बिघडण्याचा. आणि अक्षरशः तसंच होतं. 11-12ला मुलं आता गावाकडे आपण तीच परिस्थिती बघतो. आणि वेळेला वळणाला लागतात. कुठेतरी 12वी पास होतात, त्यानंतर कुठेतरी कंपनी जॉईन करतात, कोणी हॉटेल जॉईन करतं, कोणी म्हणजे हे खेदाची गोष्ट आहे की आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो अभ्यासाचा आणि आपण त्याच्या वाईट मार्गाला जातो. माझाही खूप असा जोडून प्रसंग आला की वाईट मार्गाला जाण्याचा खूप वाव होता, परंतु घरची परिस्थिती आठवली, आईचा चेहरा आठवला. नेहमी म्हणजे माझ्यासाठी प्रेरणादायी म्हणजे माझी आई आणि माझे वडीलच होते की मी इथं कशासाठी आलो संभाजीनगरला. मी प्रेम प्रकरण करायला आलो की शिकायला आलो. मी 12 ठरवलं की नाही आपण इथं शिकायला आलो आणि या गोष्टीमध्ये आपल्याला पळायचंच नाही. 12वी खूप अभ्यास केला माझा. म्हणजे मी रात्री 3 वाजता म्हणजे सकाळी 3ला सुटतो. मी सगळ्या माझे पंढरी सर आहेत, तुषार सर आहेत, त्यांना माहिती आहे माझा राहुरीचा शेड्यूल. मी तिथंही 4ला उठायचो, सकाळी दिवसभर अभ्यास करायचो. आणि असं आता 11वी-12वी झाली, 70% पडले. त्यानंतर कुठेतरी मला फुले, शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज कळायला लागले. 12वी झाल्यानंतर तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं. एवढंच मी वसतिगृहात राहिलो कशासाठी, बाबासाहेबांनी आरक्षण दिले, हे संविधान दिले, त्यामुळे या वसतिगृहात आलो एवढं माहिती होतं. परंतु जेव्हा मी त्यांना वाचायला लागलो तेव्हा माझे विचार बदलत गेले. नाही आपण काहीतरी करायला हवं, आपण कुठेतरी मोठं काहीतरी करायचं होतं. अधिकारी व्हायचं होतं हे स्वप्न होतं, पण काहीतरी मोठं करायचं मला. एकतर मी चांगला बिझनेसमॅन होऊ शकेल किंवा मग एखादा चांगला अधिकारी होऊ शकेल, एखादा चांगला सायंटिस्ट होऊ शकेल असा माझा विचार होता. कारण की मी अधिकारी होईल हे मी काही ठरवलं नव्हतं. आणि असंच म्हणजे प्रयोग करत होतो काहीतरी मोठं करायचं म्हणून. कधी गावाकडे फुले शाहू आंबेडकरांचे कार्यक्रम घ्यायचो संभाजीनगरमध्ये. रविवारी समेट टाकून आम्ही एक कार्यक्रम घ्यायचो, तिथं अधिकारी बोलवायचो. असं काहीतरी फर्स्ट इयरला झालं. सेकंड इयरला डोक्यात आलं की आता उद्योग करायला हवं म्हणून पाणीपुरी सुद्धा इथली आपल्या संभाजीनगरला, औरंगाबादला 2 महिने पाणीपुरीचा सुद्धा व्यवसाय केला की मला काहीतरी मोठं करायचं आहे आणि सुरुवात छोट्यापासून करायची आहे. त्यानंतर एक सिनियर आले, राहुरीमधून शिकलेले होते, तालुका कृषी अधिकारी झाले होते, संदीप ओळकुंडे सर म्हणून. आणि त्यांच्याकडे बघून माझ्यासारखी देहबोली, माझ्यासारखंच त्यांची हाईट वगैरे सगळे सेम असंच. म्हणजे हा माणूस जर अधिकारी होऊ शकतो, माझ्यासारखा दिसतोय, तर मी का नाही होऊ शकत. थर्ड इयरला कुठेतरी वाटलं की नाही आपण अधिकारी होऊ शकतो. तेवढ्यातच कोरोना लागला, गावाकडे आलो. मनात इच्छा होती की नाही काही झालं तरी राहुरीला जायचंच. कारण की त्या सरांना बघितलं होतं मी की हे राहुरीचे सर आहेत, हे तालुका कृषी अधिकारी झाले, आपल्याला जायचं तालुका कृषी अधिकारी व्हायचं किंवा कृषी उपसंचालक व्हायचं, म्हणजे ॲग्रीच करायची. मग गावाकडे आलो, कोरोना लागला. पण कसं आहे माझं असं आहे की मी जे ठरवलं ते करतच राहतो. आणि ठरवलं की राहुरीला जायचं म्हणजे राहायचंच. मग तेवढ्यात घरी आपण बघतो की बाबा अभ्यास होत नाही, आपल्याला ते हे नसते, वातावरण नसते, पाहुणे रावणे असतात, काही आपले घरचे कामं असतात. तर माझं भाग्याशी मला शाळा लाभली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कोरोना काळात बंद होती, परंतु माझ्यासाठी एक सुदैव की मला ती उपलब्ध होती. आणि मी तिथंच झोपायचो, तिथंच अभ्यास करायचो, घरी फक्त जेवायला जायचो. खूप कष्ट केले, 1-1.5 वर्ष अभ्यास केला तिथं. आणि माझं तेव्हा SC कॅटेगरीतून महाराष्ट्रातून MCR मध्ये 3रा नंबर आला होता. मग मला MCR म्हणून राहुरी भेटलं. आता खरी जीवनाला सुरुवात झाली म्हणजे राहुरीतून. आता सर बसलेले आहेत, पंढरी सर आहेत, तुषार सर आहेत, आम्ही सगळे राहुरीचेच आहेत. सर कृषी उपसंचालक क्लास 1 माझे 1 वर्ष सिनियर आहेत, सोबतच अभ्यास केलेला आहे. पंढरी सर माझे बॅचमेट आहेत, डिपार्टमेंट सुद्धा एकच आहे आमचं, सरांनी पण सोबत अभ्यास केलेला आहे. तर इथून गेलो 400 किलोमीटर सायकल म्हणजे मोटरसायकल चालत गेलो राहुरीला गावातून. आणि सिनियरला म्हणलं की मला घरी जायचं नाही, मला इथंच अभ्यास करायचा आहे. कोरोना नंतरचा पिरियड नंतर प्रवीणपुरे सर असतील ते आज आरेभो आहेत, त्यांनी म्हणलं ठीक आहे. तिथं गेलो, तिथं 9 वाजता ते रात्री 12 वाजता डिस्कशन चालू होतं. मी थकलेलो होतो, पण मनात इच्छा होती की नाही आता अभ्यासच करायचा. मी तरी तिथं बसलो. 9 ते 12 आमच्या इथं डिस्कशन करतात, म्हणजे ग्रुप स्टडी करतात, सगळे एकत्र येतात आणि अभ्यास करतात रात्री 9 ते 12 मध्ये. मग तसं त्यांचं चालू होतं, परीक्षा होती, ते अभ्यास करत होते. मी तिथं गेलो आणि पहिल्या दिवशी मी त्यांच्या डिस्कशनमध्ये बसलो. आणि माझं भाग्य की त्यांनी मला सांभाळून घेतलं, माझा अभ्यास करून गेला, आम्हाला पुस्तके दिले, सगळ्या गोष्टीचं गायडन्स केलं. आणि स्वप्न होतं की बाबा कृषी अधिकारी व्हायचं मला, आणि त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. नंतर माझी बॅचमेट आले, सगळेजण आले आम्ही तिथं. आणि
खूप अभ्यास केला, 4-5 महिने अभ्यास केला आणि 25 माझी कृषी सेवाची म्हणजे ॲग्रिकल्चरमधून फ्री राहून गेली. पंडित सर असतील किंवा तुषार सर असतील, मी या खोबऱ्यापासून म्हणजे माझं रूम दुसरीकडे आणि डिस्कशन चालू होतं दुसरीकडे, म्हणजे अभ्यास करणार मी तिथपासून जवळजवळ रडत आलो होतो रूममध्ये, कारण की मी नापास झालो होतो फर्स्ट टाइम कुठेतरी. आणि असं वाटत होतं की आता आपलं काहीच नाही, घरची परिस्थिती सुद्धा नव्हती, कारण की आपण बघितलं की म्हणजे आईची तब्येत असेल किंवा काय असेल, वाटत होतं की लवकर अधिकारी व्हावं आपण काहीतरी. पण बाबासाहेबनी आधीपासूनच म्हणजे युजीपासूनच बाबासाहेबांचं कार्य असेल, शिवाजी महाराजांचं कार्य असेल, शाहू महाराजांचं कार्य असेल, फुलेंचं कार्य असेल, हे विचार मला कधीच सुटले नाहीत. कारण की काही झालं तरी चालेल, पण बाबासाहेबाला सोडायचं नाही हे माझा मूलमंत्र आहे आणि तो मी जपत आलोय. म्हणजे काही किती संकट आले तर कधी खचलो नाही, कारण की बाबासाहेबांनी एवढा त्रास सहन केला, एवढं कष्ट सहन केले, त्याच्यापुढे माझे संकट आणि त्रास काहीच नाही. त्यांनी एवढं केलंय, मला इथपर्यंत पोहोचलो. माझं जबाबदारी आहे की मी चांगला विद्यार्थी म्हणून, चांगला अधिकारी म्हणून त्या उपकाराची परतफेड करायला हवे आणि समाजामध्ये परिवर्तन करायला हवं, हे माझे विचार तेव्हापासून होते. फक्त मला एवढंच प्लॅटफॉर्म भेटत नव्हते की काय करायचं. कुठेतरी वाटलं अधिकारी व्हावं, तिथपर्यंत गेलो, राहुरीला गेलो. पहिला रिझल्ट 25 राहून गेला कृषीचा. त्यानंतर 1 महिना म्हणजे 13 जुलैला रिझल्ट लागला, 14 जुलैला वाढदिवस होता आणि मी अक्षरशः रडत अभ्यास करत होतो, कारण की नापास झालो, दुसऱ्या दिवशी बड्डे होता आणि तरी अभ्यास करत होतो. लायब्ररीला बसलो, दिवसभर वाचलं आणि 1 महिना चांगला अभ्यास केला. माझी राज्यसेवा पूर्व परीक्षा निघाली पहिल्याच प्रयत्न, एका महिन्यामध्ये, जे की म्हणजे सहसा निघत नाही कोणाची. तेव्हा कुठं कळालं मला की नाही, आपण चांगल्या मार्गावर आहे, आपला अभ्यास आहे, कुठेतरी आपण कमी बोललो असेल त्या एक्झाममध्ये, म्हणून आपण त्याच्यातून नापास झालो. मग राष्ट्रीय पूर्व परीक्षा पास झालो. 3 महिने परत खूप अभ्यास केला. म्हणजे रात्री 4 वाजता, सकाळी 4ला उठलो की 10 पर्यंत माझं शेड्यूल फिक्स असायचं. काही झालं तरी मी अभ्यास करायचं म्हणजे करायचोच, म्हणजे ते माझं ठरलेलं आहे, अभ्यासाशिवाय मला करमतच नाही. मग सकाळी उठलो, परत 3 महिने अभ्यास केला. त्याच्याच दरम्यान परत कृषी सेवेची ॲड आली, त्यामध्ये अभ्यास करताही मी चांगल्या पर्सेंटेज पास झालो. मला 108 मार्क होते. कट ऑफ आय थिंक ओपनचा तेव्हा 90 मार्कचा कट ऑफ होता, तर मी तेव्हाही पास झालो. आणि तरी विचार केला की नाही, बाबासाहेबांनी म्हणलेलं की बाबा मोक्याच्या जागी लागा, म्हणजे चांगल्या जागी लागा. मी राज्यसेवा मुखीला होतो आणि पूर्व परीक्षा कृषीची पास झालो, जे की माझं होम ग्राउंड होतं ॲग्रिकल्चर. मी त्याच्यातून कधीही अधिकारी झालो असतो, क्लासरूम झालो असतो, क्लास 2 झालो असतो, पण काहीतरी झालो असतो असं मला वाटत होतं. पण कुठेतरी बाबासाहेबांचं स्वप्न आठवलं. त्यांनी म्हणलेलं आहे की बाबा तुम्ही मोक्याच्या जागी लागा, क्लास 1 व्हा, DC व्हा, IAS व्हा. म्हणून मला एक पर्याय भेटला की मला उपजिल्हाधिकारी व्हायचं, म्हणजे राष्ट्रीयतून DCच्या जागा भरत असतात. आणि असं वाटलं की नाही, काही झालं तर DC व्हायचं. तर असं झालं की सगळे मला बॅचमेट म्हणायचे, सिनियर म्हणायचे, बाबा तू ॲग्री कर, तू राष्ट्रीय करू नको, याच्यातून लवकर अधिकारी होशील आणि तू अभ्यास केलाय, तू कॅटेगरीतून आहेस, लवकर होतील, सरला बनवायचं. आणि मी तरी मग डिसिजन घेतला की नाही, मला करायचं तर राष्ट्रवाद करायची आहे आणि DCच व्हायचं, हे माझं स्वप्न होतं. आणि तेव्हा अक्षरशः सगळ्यांनी विरोध केला. तर तेव्हा मला फुलेंचं एक वाक्य नेहमी आठवतं, आपले ज्योतिबा फुले, की प्रवाहाच्या विरोधात धाडस तेच करतात ज्यांच्यात हिंमत असते. आणि मी प्रवाहाच्या विरोधात जाण्याचं धाडस केलं होतं की मला ॲग्री करायची नाही आणि राष्ट्रीय करायची आहे. दुर्दैवानं तेव्हाही मी तेव्हा इंटरव्ह्यूला क्वालिफाईड झालो नाही, मेच दिली. आणि त्यानंतर FSOची ॲड आली, म्हणजे अन्न सुरक्षा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ॲड आली. खूप अभ्यास केला. म्हणजे आमचं राहुरीचं असं आहे की तिथं तयारी करून घेतात मुलं, म्हणजे राहुरीबद्दल जेवढं कमी बोलावं, सिनियरबद्दल तेवढं कमी बोलावं तेवढं कमीच आहे. तिथं भावासारखे ते असतात, सांभाळून घेतात, आपली चुकलं तर आपलं मार्गदर्शन करतात. काही पैशाची अडचण असली, पैशाची वगैरे अडचण सॉल्व्ह करतात. खूप म्हणजे त्या वातावरणात माणूस गेला तर घडल्याशिवाय राहत नाही आणि कधीच खाली हात म्हणजे रिकामा कधी येत नाही राहुरीतून, असा माझा अनुभव आहे. आणि अशा प्रकारे अभ्यास केला. आमचा 8 जणांचा ग्रुप होता. खूप आम्ही 30 टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या होत्या. खूप म्हणजे माझा हात सुजला होता, एवढा आम्ही प्रॅक्टिस करायचो. आणि पेपर लिहिलाय, वाटत होतं सिलेक्शन तर होणारच. म्हणजे एवढा अभ्यास, म्हणजे माझं कसं अभ्यास करायचा म्हणजे मन लावून करायचा, एक तर करायचं नाही तर करायचं नाही. मग अभ्यास खूप केलाय. आम्ही जवळजवळ आमच्या कॅम्पसमधून 50 जण होतो, त्यातले 45 जण आम्ही या परीक्षेतून लागलेलो आहे. आणि त्यामध्ये रिझल्ट लागला तेव्हा असं वाटलं की मला वर्ग 2ची भेटेल. म्हणजे माझ्यासमोर एक मुलगी होती आपल्या सहवर्गातून आणि माझा 2nd नंबर आहे. आणि SC जनरलमधून म्हणजे SC मधून माझा 1st नंबर आहे मुलांमधून. मला असं वाटलं की माझ्या जागी त्या मुलीला भेटून जाईल क्लास 1, परंतु तिला माझ्याकडे पूर्व परीक्षेमध्ये मार्क नव्हते आणि ती जागा मग मला भेटणार आहे क्लास 1ची, म्हणजे असिस्टंट कमिशनर म्हणून माझं मग सिलेक्शन झाले. असा हा पूर्ण प्रवास आहे.
सांगायचं आहे की कधीच स्वतःचा आत्मविश्वास, कधीच आपल्याला म्हणजे परिस्थिती कशी असली तरी ते मार्ग काढता येतो. 12वीला पैसे नसल्यामुळे ट्युशन बंद केली. 75,000 फीज होती. खर्चे म्हणून क्लास होते आणि पैसे भरायला नव्हते. क्लास सोडले 11वीमध्येच. 12वीला एवढा अभ्यास केला की ते पुस्तकं स्टार्ट केली, म्हणजे असे रट्टाच मारला पूर्ण. कधी मला गणिताला रट्टा मारता येत नाही म्हणून गणिताला तेव्हा 50-60च मार्क पडले, पण बाकी विषयात चांगले मार्क पडले. तेव्हा 70% पडले. त्यानंतर युजीला सुद्धा माझा प्रथम सेकंड क्रमांक नेहमी राहिला. कारण की बाबासाहेबांनी एकच सांगलेलं आहे की तुम्हाला जर काही तुमचं जीवन जर काही चेंज होत असेल ते फक्त शिक्षणामुळेच. बाबासाहेब म्हणजे काही कधी अडचण आली मला की मी त्यांना आठवायचो. कधी निराश झालो तर बाबासाहेबांचा चेहरा समोर यायचा. कधी वाटलं की आता आपण सोडून द्यावं तरी पण असं वाटलं की नाही, बाबासाहेब माझ्यासोबत नेहमी आहेत. कारण की त्या माणसाचं जेव्हा मी वाचन केलं तेव्हा म्हणजे जेव्हा माणूस चळवळीमध्ये येतो, फुले शाहू आंबेडकर चळवळी, तो घडल्याशिवाय राहत नाही हे तर मी बघितलेच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांनी इथं आले, मला ऐकलं, सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप काही अजून पुढे जायचं आहे कारण की हे माझं फर्स्ट स्टॉप आहे. खूप पुढे जायचं आहे. आय एस सुद्धा मला व्हायचं आहे आणि ते माझं स्वप्नच आहे की मला आय एस व्हायचं आहे आणि ते मी होणारच हे मला माहिती आहे. तरी सर्वांचे आभार इथे आल्याबद्दल, सर्वांनी एवढं प्रेम दिल्याबद्दल. मला म्हणजे शब्द कमी पडले आपल्याबद्दल बोलण्यासाठी, तरी तुम्ही मला एवढं ऐकले, बोलले आणि भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांनी जेवून घ्यावे. तसेच माझे जे शिक्षक आहेत पाटील खेडे सर, ते सुद्धा काय म्हणजे जेव्हा आपल्याला छंद असावा माणसाला, जेव्हा परीक्षा नापास होतो, अभ्यास होतो, परंतु काहीतरी छंद जोपासले पाहिजे. तर मी कविता करायचो, कविता म्हणायचो, कविता ऐकायचो. एक आईवरची कविता होती, कोणाची आहे मला माहिती नाही, पण ती मी 12वी पासून मी नेहमी म्हणत राहतो कधी काय झालं तर ती एक कविता सादर करतो. आईबद्दल आहे. सगळ्यांच्या आईने खूप कष्ट केलेले असतात. तर त्या आईचे कष्ट तो मुलगा त्या कवितेत कसा मांडतो आणि त्या आईची अपेक्षा काय असतात हे त्या कवितेत आहे. माया माये पुढे फिके समदे देऊळ राहुळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माय जिंता वेरूळ, तशी माय माई काशी काम करते जिनात, घाम निधडता जाळे दोही पारच्या उन्हात, कधी कोसावून आणे माय रस रस मोडी, कधी कोसावून आणे माय रस रस मोडी, घाम निध लाज लेखाची राखते तिची उसवली चोडी, नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे, नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे, असे किती कला गेले तिच्या जिनगीले कोसे, लेख भिवा वाणी हो जो हात जोडले भिवाले, लेख भिवा वाणी हो जो हात जोडले भिवाले, नाही घाले बुवाले, दोही प्यारची नहारी मिठ मिरची चाटेचा, दोही पारची न्यारी मिठ मिरची चाठेसा, माय लढते तरी बी कसा जितलीचा ठेसा. सर्वांच्या डोळ्यात आसू आणलेले आहेत. यशस्वी भव याच्यापेक्षा दुसरा आपण काय म्हणू शकतो त्याच्यासाठी.